श्री स्वामी समर्थ. उद्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि ती आपल्याला स्वामींना स्मरून करायची आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन स्वप्न, नवीन आशा आणि नवीन संकल्प असतो. पण आजचा संकल्प फक्त स्वतःसाठी नाही, तर आपण स्वामीचरणी अर्पण केलेला संकल्प आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भाव शुद्ध असेल तर कृपा निश्चित मिळते. या नवीन वर्षात आपल्यालाही स्वामीचरणी असाच संकल्प करायचा आहे. तो म्हणजे रोज किमान थोडा वेळ तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही स्वामी नामाचा मंत्र जाप करायचा आहे. तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही स्वामींचा मंत्र जाप करू शकता. कोणाला जर शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय किंवा रोज 3 अध्याय किंवा सारामृताचं पूर्ण पठणही करू शकता. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला रागापासून दूर राहायचे. अहंकार, द्वेष या सगळ्या गोष्टींचा दूर ठेवण्याचा संकल्प करायचा. आपल्याला संकटातही स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे, कारण स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीच एकटा राहत नाही, कधीच एकटा पडत नाही. जेव्हा जीवनात अंधार येतो तेव्हा स्वामी आपला दीप म्हणून मार्ग दाखवत असतात. जेव्हा मन खचतं तेव्हा स्वामी धीर देतात. म्हणूनच या नवीन वर्षात सगळ्यात मोठा एकच संकल्प करायचा आहे, स्वामी चरण सोडायचे नाही. आज आपण स्वामी चरणी अजून हाही संकल्प करूयात की स्वामी, माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण, माझे विचार तुमच्यासाठी, माझी प्रत्येक श्वास तुमच्या नामस्मरणासाठी. आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहो. नवीन वर्ष आरोग्य, शांती, समाधान आणि भक्तीनं भरलेलं जाओ. श्री स्वामी समर्थ.